नमस्कार, मी स्वप्नीला सेठी आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञामानस संशोधिकेच्या गायडन्स आणि काउन्सिलिंग या विभागाची प्रमुख म्हणून काम करते आहे. गेले कित्येक वर्ष मी काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि लहान मुलं, पालक, हल्ली येणारा युवा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर समुपदेशनासाठी यायला लागलेला आहे. त्यांच्यामध्ये खूप सारी जागरूकताही जाणवते आहे आपल्या आपल्या मानसिक समस्यांबद्दलची, आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये समुपदेशनासाठी येणारा ओघ भरपूर वाढला. या मुला मुलींना काउन्सिलिंग करत असताना मला बऱ्याच वेळेला आत्ताच्या युवा वर्गामधल्या बदललेली जी काही त्यांची भावविश्व आहेत किंवा त्यांच्या मनोविश्वात होणारे जे बदल आहेत ते मांडायचा आज मी प्रयत्न करणार आहे. समुपदेशनासाठी येत असल्यामुळे कदाचित या बदलांमध्ये समस्यांचं अंग जास्त असू शकतं. या समस्या मी मांडते याचा अर्थ असा नाहीये की या युवा वर्गामध्ये कुठल्याही प्रकारचे सकारात्मक बदल दिसून येत नाहीये. सकारात्मक बदल नक्कीच आहे, पण आजच्या विषयाची जी मांडणी आहे ती कुठेतरी समस्यांच्या अंगाने जास्त जाणार आहे. त्यामुळे तुमचे या विषयावरचे विचार ऐकायला मला नक्की आवडेल. थोडस विषयाकडे वळते. गेले कित्येक वर्ष माझ्याकडे साधारणपणे 20 ते 35 या वयोगटामधील युवक युवतींचे येणं वेगवेगळ्या कारणांनी वाढलेलं आहे. साधारणपणे हा युवक युवतींचा गट करिअर मधल्या अडचणी सांगण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी येतो, किंवा काही वेळेला विवाहपूर्व समुपदेशनासाठी येत असतो. काही वेळेला पालक म्हणून सुद्धा यातला काही गट माझ्याकडे येत असतो. आणि ह्या सगळ्यांबरोबर काम करत असताना मला काही ज्या सर्वसाधारण समस्या किंवा बदल असे म्हणू आपण, जे जाणवले, कदाचित त्या समस्या नाहीयेत, ते बदलच आहेत, आणि त्या बदलांना कसं सामोरं जायचं याबद्दल आज आपण ह्याच्यामध्ये समजून घेऊया. कितीतरी वेळेला मोठ्या लोकांना, म्हणजे ज्यांची पिढी आता 40च्या पुढे गेली आहे, त्यांना असं बऱ्याच वेळेला वाटतं की हल्लीच्या युवा वर्गाला कसल्या आल्यात समस्या, हे नुसतेच ओरडत असतात की आम्हाला खूप समस्या आहेत, आम्हाला खूप समस्या आहेत. आम्ही समस्या कधी हाताळल्या नाहीत का, आम्हाला कधी प्रॉब्लेम्स आले नाहीत का, आम्ही कुठे गेलो असं रडत कोणाकडे. पण मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये जरी मोठ्या लोकांना पटत नसलं तरी आत्ताच्या युवा पिढीला खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक, नैसर्गिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतंय. ज्या सामाजिक, नैसर्गिक आणि मानसिक बदलांना कदाचित आताची जी लोक 40च्या पुढे गेले त्यांना इतक्या वेगाने जावं लागलं नव्हतं. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं जाणवतंय की आपल्या सगळ्यांचंच राहणीमान, आपल्या सगळ्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप बदललाय. आपल्या आजूबाजूची परिस्थिती सुद्धा खूप बदललेली आहे. पूर्वी ज्या वेळेला मी लहान होते किंवा 40 नंतरची पिढी जेव्हा लहान होती त्यावेळेला स्पर्धा नावाचा जो प्रकार होता तो असा वैयक्तिक जीवनापर्यंत येऊन भिडलेला नव्हता. स्पर्धांना जायचं म्हणजे कुठल्या तरी नाटकाच्या स्पर्धांना, वक्तृत्वाच्या स्पर्धांना, खेळांच्या स्पर्धांना इतकंच जग होतं. पण आज मुलं आणि हा तरुण वर्ग ज्या प्रकारच्या जीवनातल्या स्पर्धेला सामोरं जातो, ती जीवनातली स्पर्धा पूर्वीच्या लोकांनी फारशी अनुभवलेली नाही असं मला वाटतंय. आज एखादी नोकरी मिळवायची असेल किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळवायचा आहे, एखाद्या उच्च संस्थेमध्ये, उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये, उदाहरणार्थ IIT किंवा आईसर, तर मुलांना 2-2, 2.5 लाख या वर्गाने किंवा या संख्येने बसणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करावी लागते, जी स्पर्धा कदाचित काही वर्षांपूर्वी फारशी अस्तित्वात नव्हती. अशा स्पर्धा की ज्या कदाचित वाढत्या लोकसंख्येमुळे असतील किंवा आपले जीवनाबद्दलचे, शिक्षणाबद्दलचे बदललेले अप्रोचेस असतील त्याच्यामुळे वाढलीये, तर त्या स्पर्धेला तोंड देताना आत्ताच्या मुला मुलींमध्ये किंवा युवक युवतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मानसिक बदल झालेले मला दिसून येतात. दुसरा जो बदल मला जाणवतोय की स्पर्धा जितकी जास्त वाढलेली आहे तेवढी बेरोजगारी सुद्धा जास्त वाढली. म्हणजे आज आपण जर असं बघायला गेलो तर शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेल्या मुलांना किंवा मुलींना
कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध आहे असं नाही. म्हणजे आज मुलांना तुम्ही कधीही विचारलं की हा आता झालं का ग्रॅज्युएशन, आता पुढे काय करणार, तर ते म्हणतात आता पुढचं शिक्षण घे. का घेणार पुढचं शिक्षण? कारण त्यांना हे जाणवतंय किंवा आपल्यालाही दिसतंय की ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या हातामध्ये त्यांचं जीवनाच्या गरजा भागवल्या जातील इतका खर्च सुद्धा त्यांना देणारी नोकरी किंवा व्यवसाय किंवा कुठलीही गोष्ट ही उपलब्ध नाही. ह्या बेरोजगारीमुळे कुठेतरी एक प्रकारचं वैफल्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं की मी आता 20-22 वर्षाची झाली आहे किंवा 22 वर्षात झालोय, तरी सुद्धा अजून माझ्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य नाहीये. कुठेही आतापर्यंत मला माझ्या स्वतःच्या बळावर करण्यासारखं काही नाहीये. आणि मग आता पुढं काय करायचं? मला असं खूप वेळा माझ्याकडे UPSC MPSC करणारा बराचसा युवा वर्ग येतो किंवा वयोगट येतो आणि बऱ्याच वेळेला मी त्यांना जेव्हा विचारते की का तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळलात, जर तुम्हाला जाणवतंय की आपल्याला हे नाही करता येते नीट, तर त्याच्यावरचं उत्तर असं असतं की निदान इथं आम्हाला एक शक्यता वाटते की आम्हाला आमचं सिलेक्शन होईल आणि आम्हाला एक खात्रीशीर नोकरी मिळेल. पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला ते अभ्यासाला सामोरे जातात त्यावेळेला मला असं जाणवतं की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कौशल्य विकसितच झालेली नाही. म्हणजे जरी ते ग्रॅज्युएशन करून पुढे आलेत किंवा ग्रॅज्युएशन त्यांचं झालंय, ग्रॅज्युएशन ते करतायत, तरी सुद्धा साध्या विषयांचा अभ्यास कसा करावा, लक्षात कसं ठेवावं किंवा अभ्यासातनं मला काय जिस्ट काढायचंय, मला काय समराईज करायचंय, हे सुद्धा 20-22 वर्ष झाली तरी या मुलांना शिक्षणातून साध्य झालेलं नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना अभ्यास करतोय म्हणजे नक्की काय करतोय हे सुद्धा उमजत नसतं. पाठांतर करणं किंवा ठराविक गोष्टीच करणं, बाकीच्या गोष्टी ऑप्शनला टाकणं, अशा पद्धतीने स्पर्धात्मक परीक्षांना ते सामोरे जात असतात आणि मग त्यातून त्यांना वैफल्य यायला सुरुवात होते. जी मुलं मुली UPSC MPSC किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह कडे वळत नाही, त्यांना काही नोकरी धंदा करण्याच्या दृष्टीने जर ते बाहेर पडले किंवा कोणाकडे नोकरी मागायला गेले, तर तिथे त्यांना काय येतंय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो की मला काय येतंय, मला लोकांबरोबर 4 लोकांच्या समोर बोलता येतंय का, म्हणजे मला सेल्समनशिप समजा करायची, तर मला 4 लोकांसमोर बोलण्याचं धाडस आहे का, मला त्यातलं कौशल्य आलेलं आहे का. अगदी साधी गोष्ट आहे की माझ्याकडे मध्यंतरी एक मुलगा आला होता आणि त्याला मी असं म्हटलं होतं, फार नाही 1च महिना कुठला तरी अनुभव घे, कुठल्या ना कुठल्या तरी ओळखीच्या माणसाकडे जा आणि त्याला म्हणा मला काम शिकायचंय. काम शिकायचे म्हणून काम मिळवण्यासाठी तो 10 दिवस फिरत होता आणि त्याला प्रत्येक जण विचारत होतं की हा मग तुला काय येतं, त्याच्यावरती त्याच्याकडे एकही उत्तर नव्हतं. तर अशा प्रकारचं वैफल्य किंवा कौशल्य नसणं, कुठल्याही प्रकारचं शिक्षणातून मला कुठलाही कॉन्फिडन्स न मिळणं, मला शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा शिकता येत नाहीये, शिकण्याचंही कौशल्य मला साध्य झालेलं नाहीये, अशा प्रकारे बाहेर पडलेला जो युवा गट आहे, मग त्या युवा गटाला वैफल्य येणार नाही तर काय. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपण एकीकडे असं म्हणतो आहोत की भारतामध्ये खूप भारताचं जे एक ऍसेट आहे आता पुढच्या काळातलं, पुढच्या कित्येक वर्षातलं, ते म्हणजे तिथला तरुण वर्ग आहे. भारताकडे खूप मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग उपलब्ध होणार आहे. पण आज या तरुण वर्गाचं जर आपण खरोखरच मूल्यमापन करायचं म्हणलं तर त्यांच्या हातामध्ये कौशल्य नाही, त्यांना मोटिव्हेशन नाही, स्पर्धेमध्ये सामोरं कसं जायचं याच्याबद्दलचा आत्मविश्वास नाही किंवा त्याच्याबद्दलची माहिती नाही. आणि मग अशा प्रकारच्या तरुण वर्गाकडून आपण भारताच्या भविष्याबद्दलच्या काय अपेक्षा करणार आहोत. म्हणजे समुपदेशक म्हणून मला काही वेळेला हे प्रश्न खूप वैफल्य देणारे आहेत असं वाटतं. समस्येच्या अंगाने मांडणी करत असताना अजून एका महत्वाच्या समस्येला किंवा बदलाला मला तोंड द्यावं लागतं किंवा समुपदेशक म्हणून त्याच्यावर खूप काम करावं लागतं. तो म्हणजे युवक आणि युवतींमध्ये झालेला बदल. म्हणजे आत्ताच्या ज्या युवती आहेत ज्यांचं वयोगट साधारण 20 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंतचे आहे, अत्यंत स्वावलंबी, आणि स्वावलंबी म्हणजे फक्त कामाच्या बाबतीत नाही तर वैचारिक स्वावलंबन, निर्णयात्मक स्वावलंबन हे या युवतींकडे किंवा मुलींकडे खूप मोठ्या प्रमाणावरती
येताना दिसतंय. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मुली समुपदेशनासाठी येतात तेव्हा आणि मुलगी येतात तेव्हा मला हा फरक खूप जाणवतो की मुली स्वतःचा विचार स्वतः करण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यांना तो करता येतो, त्यांना निर्णय घेता येतात, त्यांना निर्णयाच्या दिशेने जाता येतं. तेवढं वैचारिक स्वातंत्र्य आणि तेवढा कॉन्फिडन्स मुलींमध्ये मला जाणवतो. पण तो ज्या प्रमाणात मुलींमध्ये जाणवतोय त्या प्रमाणामध्ये मला तो मुलांमध्ये जाणवत नाही, विकसित होतोय असं वाटत नाहीये. त्याची कारणं शोधायला समजा जर मी गेले तर मला असं जाणवतं बऱ्याच वेळेला की मुलींना वाढवण्याची पद्धत खूप बदलली समाजामध्ये, आणि मुलग्यांना वाढवण्याची पद्धत मात्र अजून पारंपरिकच राहील. म्हणजे पूर्वीच्या काळी जसं मुलग्यांना वाढवलं जायचं की मुलगा घरामध्ये काम करत नाही किंवा घरातल्या बायकांनी काम करायला पाहिजे किंवा जे एक पारंपरिक रूढीवादी आपण मुलग्यांना वाढवत होतो त्याच्यामध्ये फार बदल नाही झाले. पण मुलींच्या आई वडिलांमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती जागरूकता झालेली आहे. मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठ्या प्रमाणावर बदललाय आणि त्यामुळे मुलींना वाढवताना मुलग्यांसारखं वाढवलं जातं बऱ्याच वेळा. तेवढं स्वातंत्र्य दिलं जातं किंवा त्या पद्धतीने त्यांना तो एक काय म्हणूया आपण की त्या पद्धतीचं एक्सपोजर दिलं जातं की जे पूर्वीच्या 15 वर्षापूर्वीच्या मुलींना कदाचित मिळत नव्हतं. आणि त्यामुळे एकाच वर्गातले किंवा एकाच घरातले मुलगे आणि मुली यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल मला जाणवतो आहे. आणि हे मोठं आव्हान कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना पेलावं लागणार आहे की शेवटी मुलं आणि मुली एकत्र येऊनच पुढची पिढी निर्माण होणार आहे. पण जर त्यांच्या मनोवृत्तींमध्ये इतका मोठा बदल किंवा इतका मोठा फरक असेल तर मग कदाचित त्यांना एकमेकांशी किती जुळवून घेता येईल किंवा लग्न किंवा पुढच्या पिढीचं निर्माण याच्यामध्ये किती विसंगती येऊ शकेल याच्याबद्दल आता अंदाज लावता येत नाहीये. पण विवाहपूर्व समुपदेशन असेल की जेव्हा मुलं मुली माझ्याकडे येतात त्यावेळेला मला असं जाणवतं की मुली आता विचाराने खूपच पुढारलेल्या आहेत. त्यांची अडॅप्टेशन लेवल खूप चांगल्या लेवलची आहे. त्यांचे विचार खूप पुढारलेले आहेत. त्या मानाने मुलग्यांचे विचार अजूनही रूढीवादी किंवा परंपरागतच आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं स्वावलंबन फारसं मला जाणवत नाही. म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचं डिपेंडन्सी अवलंबित्व हे त्यांच्या पालकांवर आहे असं मला खूप जाणवतं. सो तो एक मला खूप मोठ्या प्रमाणावरती जाणवणारा बदल आताच्या पिढीमध्ये जो कदाचित 10 वर्षांपूर्वी मला जाणवत नव्हता. आणखीन एक महत्वाचा जो भावविश्वावर किंवा मनोविश्वावरती परिणाम करणारा घटक अस्तित्वात आलाय तो म्हणजे माध्यमांचा. मला असं ह्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जाऊ नये असं का वाटतंय कारण माध्यमांबद्दल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांबद्दल आता सध्या सगळीकडे खूप जास्त बोललं जात आहे. पण मला माध्यमांचा जो प्रभाव मनोविश्वावरती किंवा भावविश्वावर जाणवतो त्याच्यातले 2 मुद्दे मांडते. एक म्हणजे मला सगळ्याच मुला मुलींमध्ये सगळ्याच युवक युवतींमध्ये फोमो नावाचा प्रकार खूप वाढलाय असं दिसतं. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे सातत्याने कोणाच्या तरी व्हर्च्युअली संपर्कात राहणं त्यांना अत्यंत आवश्यक वाटतं. म्हणजे चॅटिंगच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या, स्नॅपचॅटच्या किंवा इंस्टाग्रामवरती मला लाईक्स असायला पाहिजेत, माझी फ्रेंड लिस्ट खूप मोठी असायला पाहिजे. माझ्या फ्रेंड लिस्ट वरती बऱ्याच वेळेला माझ्या खऱ्या ग्रुपमधलं माझं वजन अवलंबून असतं. बऱ्याच वेळेला मला जर एखाद्या गोष्टीवर लाईक्स आले नाहीत किंवा मी माझे फोटो बराच काळ अपलोड केले नाहीत किंवा मी ते स्टेटस बदललं नाही तर मी कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींना मिस करेल किंवा जग मला मिस करेल. मला माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये टिकून राहायचंय, त्यांच्यातलंच एक होऊन राहायचंय, याच्यासाठीचा जो आटापिटा माध्यमांच्या स्वरूपातनं केला जातो तर त्याच्यामुळे मुला मुलींच्या मनोविश्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ होती असं जाणवतंय मला आता सध्या. गेले काही वर्षात तर हे कोविडच्या आधीपासूनच थोडंसं होतं पण कोविड पासून तर ते खूप जास्त वाढलंय.
म्हणजे गंमत अशी आहे की जर मी असं विचारलं मुला मुलींना की मग तुम्ही खरे किती वेळा भेटता, खरे म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये भेटतो की किंवा आम्ही ऑफिसमध्ये भेटतो की, तसं नाही. मैत्री म्हणून किंवा गप्पा मारण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी म्हणून तुम्ही किती वेळा भेटता. मग तसं तर ते महिन्याला आठवड्याला कधीतरी भेटत असतात. पण जर तुम्ही तसे भेटलात तरी पण मग चॅटिंग वरती तुम्हाला रोज का भेटावं असं वाटतं. याला त्यांच्याकडे काहीच उत्तर नसतं की आता तुम्ही रविवारी तर सगळेजण भेटला होता, मग तेव्हा काय केलं. तर त्यावेळेला त्यांनी कुठेतरी काहीतरी डान्स केलेला असतो, कुठेतरी काहीतरी चिल करायला गेलेला असतात, कुठला तरी मूवी बघितलेला असतो. ते सगळं बघून ते आपापल्या घरी आपापल्या रूम मध्ये येतात आणि मग बघितलेल्या मूवी बद्दल ते चॅट वरती गप्पा मारत असतात. आणि हे नाही केलं तर मग मी ती मजा मिस करीन असं त्यांना खूप वाटतं. किंवा व्हर्च्युअली एका मोबाईलवरती म्हणजे ऑनलाईन एकच मूवी सगळ्यांनी बघणं, याच्यामध्ये मला ते नाही करता येते तर मग मी ह्या सगळ्यांपासून कुठेतरी तुटतोय किंवा तुटते असं त्यांना वाटत असतं. मला नेहमी असं वाटतं की फोमो मधून या मुला मुलींना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांचं खऱ्या जगाशी कनेक्टिव्हिटी या सगळ्यातनं खूप तुटते. म्हणजे एकमेकांच्या समोर आल्यानंतर, गटात बसल्यानंतर गप्पा मारण्यासाठी त्यांना विषय सुचत नाही. मग त्यांना काहीतरी करावं लागतं, ऍक्शन्स करावं लागतात. मूव्ही बघणं असेल, डान्सला जाणं असेल किंवा गाड्यावरनं फिरणं असेल, पण ते एका ठिकाणी बसलेत आणि एकमेकांबरोबर फेस टू फेस गप्पा मारतायत, एकमेकांबरोबर फेस टू फेस शेअर करतायत असं मला जाणवत नाहीये. किंवा ह्याच गोष्टीचा परिणाम त्यांच्या पर्सनल रिलेशनशिपवर किंवा बॉन्डिंगवर होतोय. म्हणजे काही वैवाहिक केसेस याच वयोगटातल्या तरुण तरुणींच्या जेव्हा मी हँडल करते त्यावेळेला माझ्या नवऱ्याने माझं स्टेटस बघितलं नाही किंवा माझ्या बर्थडेला त्यांनी माझं स्टेटस ठेवलं नाही किंवा तिच्या अमुक अमुक ह्याला मी लाईक केलं ते तिने ऍक्सेप्ट केलं नाही किंवा मी तिला फ्रेंडली रिक्वेस्ट पाठवली पण तिने मला ऍक्सेप्ट केलं नाही. अशा प्रकारचं एक काय म्हणूया की अशा प्रकारचे एक विचार त्याच्यामध्ये खूप बळावलेले आहेत. म्हणजे मोबाईल किंवा ऑनलाईन माध्यम हे संसारामध्ये किंवा लग्न मोडण्यासाठी किंवा सेपरेट होण्यासाठीचं कारण ठरू शकतं. की गेल्या 5 वर्षामध्ये मला खूप जास्त अनुभवायला येतो. माझा नवरा माझं स्टेटस बघत नाही याच्यावरनं टोकाची भांडणं होणं आणि मग आता नाही मला अशा माणसाबरोबर राहायचं किंवा ह्या प्रकारचं दोघांमधलं, आणि हे सगळे 30-32 युवक युवती आहेत. किंवा मी इतकं सुंदर माझा फोटो टाकलाय किंवा मी इतकं सुंदर माझा एक थॉट व्हॉट्सअपवरती शेअर केलाय, तू त्याला रिप्लाय केला नाहीस. तर ह्या गोष्टी मध्ये बऱ्याच वेळेला मला असं जाणवतंय की असं आपल्याला का फिलिंग येते की ह्या गोष्टींमधूनच नवरा बायकोंचा संवाद व्हायला पाहिजे किंवा ह्या गोष्टीमधूनच एकमेकांबद्दलची लॉयल्टी कळणार आहे. लॉयल्टी ही गोष्ट व्हॉट्सअपच्या मेसेजवर किंवा माध्यमांवरती तुम्ही कसे आहात आणि कसे रिॲक्ट करताय याच्यावर ठरणार असेल तर मग बऱ्याच वेळेला तिथे फसगत होण्याचे चान्सेस आहेत.